टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाला मोठा फटका बसलाय। जे पर्यटक अडकले आहेत त्यांना परत येण्यासाठी मदत करतोय असं राजाराणी ट्रॅव्हल्सचे संचालकांनी म्हटलंय। विमानाचे तिकीट महाग न करण्याची मागणी देखील करण्यात येते। गेल्या 25 वर्षात काश्मीरमध्ये अशी घटना घडली नव्हती असं देखील राजाराणी ट्रॅव्हल्सचे संचालक यांनी म्हटलंय। सध्या काय अपडेट आहे? जे पर्यटक काश्मीरला जाण्याचा प्लॅन करत होते ते त्यांचं तिकीट रद्द करतायत अशी अपडेट आहे, त्या संदर्भात काय म्हणता? सध्या नवीन जी बुकिंग्स आहेत त्याच्यात ज्यांच्या इन्क्वायरीज वगैरे चालू होत्या जवळजवळ बऱ्यापैकी 80-90% लोकांनी काश्मीर जायचा प्लॅन ड्रॉप केला आहे। पण आमचं मत आहे की हा एक चुकीचा संदेश जातो आहे। जे ह्या आतंकवाद्यांना हा हमला करून जे सिद्ध करायचं होतं ते त्यांचं म्हणजे सिद्ध होतं आहे की आपण टुरिस्टना थांबवलं आहे टोटली। तर त्या दृष्टीने आमचं मत आहे की लोकांनी जावं, एक आपला धंदा म्हणून असं नाही पण एक विथ अ सेन्स ऑफ पेट्रिऑटिझम आणि नेशन बिल्डिंग हे गरजेचं आहे की आज टुरिस्टनी मोठ्या संख्येत काश्मीरला गेलं पाहिजे। एक हादसा दुःखद घटना घडली आहे पण त्याचसोबत आपलं एक कर्तव्य आहे की आपण जाऊन एक वेगळा संदेश दिला पाहिजे की भारतातून वेगवेगळ्या ठिकाणून टुरिस्ट मोठ्या संख्येने काश्मीरला येत आहेत। कॅमेरा पर्सन सुभाष सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।